मेक्स सपोर्ट ते डेव्हलपर करिअर ट्रान्झिशन करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज जर आपण पाहिलं मार्केटमध्ये बहुतांश कॅन्डिडेट्स ही BME किंवा BTech MTech झालेले असतात. MC झालेले आहे त्यांचं ॲक्च्युली, बट कॉलेज कॅम्पसमध्ये त्यांना जॉब पण भेटला. दे आर वर्किंग विथ बिग MNCs लाईक TCS, इन्फोसिस, विप्रो, L&T, कॅपजेमिनी, टेक महिंद्रा, व्हॉटनॉट, राईट. त्या कंपन्यामध्ये त्यांना ॲज अ इंजिनियर म्हणून त्यांना जॉब पण भेटला आहे. बट डे टू डे दे आर वर्किंग ॲज ॲप्लिकेशन सपोर्ट L1, L2, L3 किंवा लेट नाईटमेअर किंवा शिफ्टमध्ये काम करतात ॲक्च्युली. पण त्यांना कोडिंग करायला चान्सच भेटत नाही आहे. काहीतरी टूल असणार आहे किंवा सिक्वल सपोर्ट असणार आहे, त्याच्यावर त्यांचं काम चालतं ॲक्च्युली. आणि नक्कीच असे जे काही इंजिनियर्स आहेत त्यांचं पेशन असतं की सर आम्हाला फुल स्टॅक जावा डेव्हलपमध्ये करिअर मूव ऑन करायचं आहे, पण हाऊ लाईक वी आर एबल टू प्रोसीड अहेड, राईट. तर नक्कीच आज आपण यामध्ये इन डिटेलमध्ये पाहणार ॲक्च्युली की तुम्हाला कसा तुमचा रोडमॅप मूव ऑन करता येईल फुल स्टॅक जावा डेव्हलपरसाठी. तर तुम्ही ऑलरेडी वर्किंग आहात ॲक्च्युली. इट मीन्स तुम्हाला बिझनेस नॉलेज माहीत असतं, डोमेन नॉलेज माहीत असतं. बहुतांश जे तुम्ही सपोर्ट देतात ते बँकिंगसाठी असतो किंवा इन्शुरन्स डोमेनसाठी असेल ॲक्च्युली, राईट. येस, किंवा हेल्थकेअर ॲप्लिकेशनसाठी असेल. तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये आजेल मेथॉडॉलॉजी माहिती आहे, प्रोजेक्ट कसे वर्कआउट होतं हे पण तुम्हाला माहिती आहे ॲक्च्युली, करेक्ट. तर नक्कीच तुम्ही इझिली तुमचं करिअर मूव ऑन करू शकता. फक्त आपला जो गॅप आहे तो टेक्निकलचा ॲक्च्युली, आणि त्यासाठीच मी तुम्हाला रोडमॅप देतो ॲक्च्युली फुल स्टॅक जावा डेव्हलपरचा. तर सपोर्टमध्ये अडकण्याची कारणे अशी आहेत ॲक्च्युली कॅन्डिडेटचे की नाईट शिफ्ट असतं, रोटेशनल शिफ्ट असतात, तिकीट क्लोजिंग असेल किंवा इन्सिडेंट हँडलिंग असेल ॲक्च्युली, किंवा प्रोडक्शनचे इश्यू असतील. आणि नक्कीच इव्हिनिंगला क्लायंट कॉल पण असतात, त्यामुळे त्यांचा दिवस त्यामध्ये संपून जातो ॲक्च्युली. आणि नक्कीच विकेंडला पण त्यांचं मन करत नाही की मी काहीतरी करायला पाहिजे एक्स्ट्रा, राईट. येस, तसे हळूहळू 2, 3, 5 वर्ष निघून जातात ॲक्च्युली कॅन्डिडेटचे. पण जे ड्रीम आहे ॲक्च्युली डेव्हलपमेंट तसंच राहतं. तर नक्कीच आपल्या फुल स्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती आपण असे जे काही कॅन्डिडेट्स आहेत 3 इयर एक्सपिरियन्स, 5 इयर एक्सपिरियन्स, दॅट वर्किंग विथ सपोर्ट रोल, त्यांचं इंजिनिअरिंग झालं किंवा MC झालं आहे, तर नक्कीच तुम्ही फुल स्टॅकमध्ये मूव ऑन करू शकता ॲक्च्युली. आणि सपोर्ट इंजिनियर सर्वात मोठी चूक जी करतात, कारण ते असतात कंपनीवर डिपेंड्स की सर मी इन्फोसिसमध्ये वर्किंग आहे, TCSमध्ये वर्किंग आहे, IGP म्हणजे इंटरनल जॉब पोस्टिंगमध्ये माझं स्विच होईल. पण तिथे गॅरंटी नसते ॲक्च्युली, कारण कंपनी तुमची करिअर प्लॅन करणार नाही. करिअरचं प्लॅन तुम्हाला स्वतःहून करायचं आहे ॲक्च्युली. त्यामुळे जेव्हा तुम्ही IGPसाठी वेट करता ॲक्च्युली, त्यामुळे तुमचे 2-3 वर्ष आरामशीर निघून जातात ॲक्च्युली. तर माझं म्हणणं हेच आहे, जर तुम्ही आता सपोर्टमध्ये काम करतायत, तुमचा 3 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला वाटते की नेक्स्ट 3 मंथ्समध्ये मला माझं करिअर ट्रान्झिशन करायचं आहे, तर नक्कीच आपल्या फुल स्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती आपण न्यू वर्किंग प्रोफेशनल बॅच स्टार्ट करतो ॲक्च्युली. आणि ही बॅच अशी असणार आहे की जे काही कॅन्डिडेट्स असणार आहे BTech, ME, MTech, MC त्यांनी केलं आहे, बट दे आर वर्किंग ॲज अ सपोर्ट इंजिनियर किंवा सर्व्हिस बेसमध्ये ते L1, L2, L3साठी सपोर्ट होतं ॲक्च्युली ह्या कॅन्डिडेटसाठी. आणि ही बॅच जी असणार ते असणार आपले प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. प्रोजेक्ट म्हणजे जे काही ट्रेंडी डोमेन आहे आपल्याकडे ॲक्च्युली, जसं फिनटेक बँकिंग झालं, रिटेल कॉमर्स ॲप्लिकेशन, यावर तुम्हाला काम करायला चान्स भेटेल. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही जर सपोर्टमधून डेव्हलपमेंटमध्ये येत आहे, तर हा आपला रोडमॅप असणार आहे फुल स्टॅक जावा डेव्हलपरचा. वी स्टार्ट विथ कोर जावा. तर कोर जावामध्ये ज्या काही कन्सेप्ट्स आपल्याकडे, जसं UPS फंडामेंटल झालं ॲक्च्युली, राईट, UPS पिलर झाला, मग आपल्याकडे एक्सेप्शन हँडलिंग आहे, ट्रिंग कन्सेप्ट आहे, कलेक्शन फ्रेमवर्क आहे, नंतर मल्टी थ्रेडिंग आलं याच्यामध्ये ॲक्च्युली, जावा 8, जावा 11, जावा 17, जावा 21 फीचर्स. आणि मी तर तुम्हाला हे सांगेल ॲक्च्युली, जर तुम्ही सपोज कोर जावा शिकताय तर कोर जावाच्या बेसवरती आपला एक प्रोजेक्ट बनवायचा जो की फिनटेक बँकिंग. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, फंक्शनॅलिटी ज्यामध्ये तुम्ही इफिल्स यूज करू शकता, ज्यामध्ये तुम्ही क्रेडेन्शियल्स व्हेरीफाय करू शकता. आणि एकदा की व्हेरिफिकेशन झालं की मग तुम्ही शो करा ऑप्शन्स, जसं डिपॉझिट आहे, ट्रान्सफर आहे, विथड्रॉ आहे, राईट. जेव्हा तुम्ही फंड ट्रान्सफर करतात त्यावेळेस तुम्ही OTP पण जनरेट करा, जेणेकरून तुम्हाला रिअल टाईम शिकायला भेटेल ॲक्च्युली, करेक्ट. आणि नेक्स्ट आहे आपल्याकडे ॲडव्हान्स जावा, ज्यामध्ये JDB सर्वलेट JSP कोणी यूज करत नाही. त्यामुळे आपलं जे काही करिक्युलम असणार ते एकदम स्टँडर्ड अप्रोचने असणार ॲक्च्युली, तुम्ही इझिली मूव ऑन करू शकता. मग इथे तुम्हाला डेटाबेस पण यूज करायचा आहे ॲक्च्युली, म्हणजे डेटाबेस स्कीमा तुम्हाला डिझाईन करता आला पाहिजे, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी, राईट. येस, एकदा की ॲडव्हान्स जावा झाला की पुढे स्प्रिंग बूट ॲक्च्युली, विथ स्प्रिंग बूट वी आर यूजिंग डेटा API. स्प्रिंग बूट यासाठी वापरायचं आपल्याला की क्रिएटिंग द REST APIs ॲक्च्युली, ज्यामध्ये मेथड्स HTTP जसं गेट, पोस्ट, पुट, पॅच, डिलीट, राईट. आणि ह्या मेथड्स यूज करून तुम्हाला रिअल टाईम बँकिंगचे APIs बनवायचे आहेत ॲक्च्युली. आणि जेव्हा तुम्ही हे API बनवशाल तेव्हा डेटाबेससोबत कम्युनिकेट झालं पाहिजे, आयदर SQL किंवा NoSQL. मोस्टली आपण PostgreSQL वापरतो SQLसाठी, NoSQLसाठी आपण MongoDB वापरतो ॲक्च्युली, करेक्ट. आणि हे ॲप्लिकेशन बनवत असताना तुम्हाला JDB टोकन पण बनवता आलं पाहिजे, जेणेकरून एकदा की तुम्ही सिक्युरिटी अप्लाय केली की डेफिनेटली तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडन्स लेवलला बोलू शकता.
आणि हे जे काही प्रोजेक्ट आहे आपलं फिनटेक बँकिंग, यामध्ये आपण यूज करतो मायक्रो सर्व्हिस बेस आर्किटेक्चर. म्हणजे 2 or more स्प्रिंग बूट मॉड्यूल दे आर गोइंग टू कम्युनिकेट विथ इच अदर, दॅट्स कॉल्ड मायक्रो सर्व्हिसेस. आणि एकदा की मायक्रो सर्व्हिस तुम्हाला एक्सपिरियन्स आला की त्यामध्ये आपण डिझाईन पॅटर्न्स इम्प्लिमेंट करायचे, जसं सागा पॅटर्न्स असेल, सर्किट ब्रेकर आहे, पे गेटवे पॅटर्न आहे, CQRS आहे, राईट. इवन आपल्याकडे पुढे गेलं की इव्हेंट ड्रिव्हन ॲक्च्युली असिंक्रोनस कम्युनिकेशनसाठी आपण आपाचे कापका वापरतोय, किंवा आपल्याकडे डॉकर असणार आहे. त्यापुढे गेलो की आपण क्युबरनेटीज असणार आहे, राईट. CI/CD जेनकिन्स असेल, डेव्हऑप्ससाठी आपण AWS क्लाउड आपण वापरणार आहे. म्हणजे सगळं नॉलेज तुम्हाला भेटणार आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जो काही आपण फिनटेक बँकिंगचा प्रोजेक्ट आपण यूज करतो ॲक्च्युली, API टेस्टिंगसाठी झालं स्वागतपासून API, पण आपल्याला जे काही स्क्रीन बनवायचे आहेत म्हणजे कंपोनंट बेस आर्किटेक्चर, देन वी आर गोइंग टू यूज हिअर React.js ॲज वेल. तर इन शॉर्ट मी तुम्हाला सांगेल, हा आपला लर्निंग कर्व असणार आहे. लाईक स्टार्ट विथ कोर जावा, देन ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटा JPA, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंड ॲज React.js, database SQL, NoSQL both, and tool-wise Apache Kafka, Docker, Kubernetes, whatnot, including AWS Cloud as well. आणि एकदा की तुमचं हे लर्निंग झालं तर डेफिनेटली ॲज अ डेव्हलपर यू नीड टू वर्क ऑन रिअल टाईम क्लायंट प्रोजेक्ट्स. तर आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला रिअल टाईम क्लायंट प्रोजेक्ट्सवरती काम करायला चान्स भेटेल, जे की फिनटेक बँकिंग असेल. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, बँकमध्ये लॉट्स ऑफ लाईक ॲक्टिव्हिटीज यू आर एबल टू परफॉर्म. लाईक आपल्याकडे अकाउंट आहे, सेविंग अकाउंट आहे, डिमॅट अकाउंट आहे, करंट अकाउंट आहे, सॅलरी अकाउंट आहे, राईट. स्टुडंट अकाउंट झाला. लोनचे टाईप्स आहेत, जसं बिझनेस लोन, व्हेकल लोन, ॲग्री लोन, एज्युकेशन लोन, गोल्ड लोन, प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन. एकदा की एका लोनवर मॉड्यूलवर तुम्ही काम केलं, तुम्ही असे 5-6 मॉड्यूल इझिली तुम्ही बनवू शकता ॲक्च्युली. त्यामुळे तुमचा हा रिअल टाईम एक्सपोजर एक्सपिरियन्स काउंट होईल. जसं कार्ड पेमेंट सांगितलं मी तुम्हाला, आयदर डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, तर तुम्ही ह्याच्यावरती पण काम करणार ॲक्च्युली. आणि इझिली जेव्हा तुम्ही असे प्रोडक्ट स्टार्ट करशाल फिनटेक बँकिंग अँड रिटेल ई कॉमर्स ॲप्लिकेशन, तर तुमचा हा रिझ्यूम शॉर्टलिस्ट लाईक करतील HR, जे की Fortune 500 असतील ॲक्च्युली क्लायंट्स. आणि इझिली तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आणि इम्पॉर्टंट, एकदा प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग तुमचं झालं, इंटरव्ह्यूसाठी आपण ऑलरेडी आपलं बुक पण पब्लिश केलेलं आहे, जे की फुल स्टॅक जावा डेव्हलपर इंटरव्ह्यू क्वेश्चन आन्सर बुक आहे. यामध्ये पण आपण पूर्ण टेक स्टॅक कवर अप केलं आहे ॲक्च्युली, जसं की कोर जावा, ॲडव्हान्स जावा, फ्रेमवर्कमध्ये स्प्रिंग बूट झालं, डेटा JPA, हायबरनेट, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस, अँड टूल वाईज Apache Kafka, Docker, Kubernetes, एव्हरीथिंग वी हॅव टेकन केअर हिअर. आणि फ्रंट एंड ॲज React.js. त्यामुळे हे जर बुक तुम्ही फॉलो केलं, दिस इज द इझी सोल्युशन फॉर युअर करिअर अँड यू आर एबल टू क्रॅक युअर इंटरव्ह्यू इन 15 days. म्हणजे तुम्ही इझिली मूव ऑन करू शकता ॲक्च्युली. आणि मी तुम्हाला सांगेल ॲक्च्युली, जर तुम्हाला सपोर्टमध्ये डेव्हलपमेंटमध्ये यायचं आहे, तर नक्कीच तुम्हाला म्हणजे आपण जे बोलतो ॲक्च्युली इफर्ट्स, ते तुम्हाला पुट करावं लागतील ॲक्च्युली. आणि वर्किंग प्रोफेशनसाठी हा प्लॅटफॉर्म असा आहे आपला की तुम्ही इझिली 100% तुमचं करिअर सक्सेस होईल तुमचा. आणि 400% म्हणजे 400% तुम्हाला हाईक भेटेल. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो ॲक्च्युली, आता मागच्या बॅचमध्ये आमच्याकडे टेक महिंद्रा आणि कॅपजेमिनीमधून कॅन्डिडेट्स आले होते. त्यांचा एक्सपिरियन्स ऑलमोस्ट 4 to 5 years होता ॲक्च्युली. करंट सॅलरी त्यांची 4-4.5 लाखापर्यंत होती. ऑलमोस्ट इच अँड एव्हरी कॅन्डिडेट्स दे आर गेटिंग 16-17 LPA पॅकेज. त्यासाठी काउंटर ऑफर जर तुम्हाला पाहिजे तर आपण त्यासाठी पण हेल्प करू. आणि नक्कीच तुम्हाला असा रोडमॅप देऊ जेणेकरून तुमचं करिअर ट्रान्झिशन इझिली सक्सेस होईल. आणि फक्त जॉब लागणं आपला हा मेन मोटो नाही आहे, तुम्हाला काम आलं पाहिजे ॲक्च्युली. जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट्सवरती काम करता ॲक्च्युली, राईट, तुम्हाला स्टुडिओ असणार आहेत, तर तुम्ही डिलिव्हरेबल केल्या पाहिजे ॲक्च्युली. त्यासाठी नक्कीच म्हणजे जे कोणी वर्किंग प्रोफेशन असेल, मी स्वतः असणार तुम्हाला ते गायडन्स करण्यासाठी ॲक्च्युली. तर तुम्ही इझिली आमचं ऑफिस व्हिजिट करू शकता आणि ही बॅच तुम्ही अपकमिंग जॉईन करू शकता. आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी नोकरी प्रोफाईल असेल, तुमचं रिझ्यूम क्रिएशन असेल, ते मी स्वतः तुमचं अपडेट करून देईल. आणि सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, ज्या प्रोजेक्ट्सवरती तुम्ही काम करतायत तेच प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड करायचे आहेत. कारण जो कोणी टेक्निकल पॅनल असणार आहे, राईट, त्याच करस्पॉन्डिंग तुम्हाला ते क्वेश्चन विचारणार आहे. आणि क्वेश्चन तुम्ही आन्सर एकदा तुम्ही कॉन्फिडन्स लेवलला दिले की इझिली तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. तर आजपर्यंत आपल्याकडे हजारोनी वर्किंग प्रोफेशनल्स आलेले ॲक्च्युली. तर तुम्ही पण सपोर्टमध्ये काम करतात किंवा सर्व्हिसेसमध्ये काम करतात किंवा तुमचं लेड ऑफ झालेलं आहे ॲक्च्युली, तर यू आर एलिजिबल. दोज हू आर लेड ऑफ विदिन 45 days तुमचं करिअर ट्रान्झिशन होईल. आणि जे कोणी कॅन्डिडेट्स ऑलरेडी वर्किंग आहेत ॲक्च्युली आणि त्यांना टाईम आहे, तर तुम्ही 3 to 5 months टाईम पण घेऊ शकता, जेणेकरून तुमचं लर्निंग करू, जेणेकरून तुम्ही चांगलं काम करू शकता प्रोजेक्ट बेसवरती. आणि त्यानंतर तुम्ही स्विच करा. तर माझं म्हणणं हेच ॲक्च्युली, फक्त जॉब स्विच नाही करायचं आपल्याला आपलं करिअर बिल्ड करायचं आहे. लाँग रन म्हणजे आपलं सस्टेन करायचं आहे मध्ये करिअर. आणि डेफिनेटली जर तुम्हाला पण तुमच्या करिअरमध्ये ग्रो पाहिजे आणि तुम्हाला वाटते की सर मला 400% सॅलरी हाईक पाहिजे, देन व्हाय यू आर वेटिंग, यू कॅन जॉईन अस and start your career in full stack Java development. Happy coding.